एफ डी काय करते, फक्त पैशांची वेल्थ प्रोटेक्शन करते, इन्फ्लेशनच्या सोबत चालते जवळजवळ. तसं SIP म्युच्युअल फंड कशासाठी असतो, वेल्थ क्रिएशनसाठी, म्हणजे तुमचे पैसे हा वाढवतो. एफ डीमध्ये बघितलं तर तुम्हाला ठराविक वाढ म्हणजे तुम्हाला 7% हे एफ डी सुरू करण्याच्या आधीच ठरवलेलं असतं की तुम्हाला 7% भेटणार आहे. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये ही वाढ जी आहे ती मार्केटशी जोडलेली असते, त्यामुळे तुमचे रिटर्न हे जास्त असतात. बाजारावर एफ डी पैसे ठेवण्यासाठी योग्य, SIP संपत्ती तयार करण्यासाठी योग्य. म्हणजे वेल्थ क्रिएशन करतो, म्हणजे इन्फ्लेशन तर 7% चालते, आपल्याला पैसे भेटतात 12%, म्हणजे आपले पैसे सुद्धा वाढतात, आपली वेल्थ क्रिएशन होते इफेक्टिव्ह मर्यादित. कंपाऊंडिंग ही नॉर्मल होते एफ डीमध्ये, कारण की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 7% भेटणार असतात आणि ते 5 लाख रुपयाचे ते 5 वर्षानंतर किती होणार आहे, 8 लाख रुपये 81,000. आणि हेच जर तुम्ही 1 लाख रुपये होणार आहे. आणि जर तुम्ही हे जर 15 वर्ष केले तर तुम्हाला किती होणार आहे, 5 लाखाचे 15 वर्षानंतर 27 लाख रुपये होणार आहे. विषय काय माहिती का, तुम्ही 20 वर्षानंतर तुम्हाला 48 लाख भेटते, पण तुम्हाला याच्यानंतर फक्त अजून 5 वर्षात अजून पैसे तसेच ठेवायचे, 5 वर्ष पैसे काढायचे नाही. डायरेक्ट 25 वर्षानंतर तुम्ही फक्त 5 वर्ष अजून पैसे काढले नाही आहे, तुमचे 20 वर्षानंतर 48 लाख झाले, पण पुढच्या 5 वर्षात डायरेक्ट तुमचे 85 लाख रुपये झाले. 85 लाख फक्त पुढच्या 5 वर्षानंतर, कारण यालाच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात, व्याजावर व्याज. कारण की ते